गावाला आजी ह्याचा पाला शेळ्यांना खाऊ घालते, पण आता आजीला कोण सांगणार की हा पाला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वाले 300 रुपयाला 100 ग्रॅम असं विकतायत. हे झाड आहे शिग्रू म्हणजे शेवग्याचं झाड, त्याला आपण मोरिंगा असं म्हणतो. ह्या मोरिंगाच्या म्हणजे शेवगाच्या पाल्याची जी भाजी असते ना ती डायजेशन चांगलं करते. सांधे दुखत असतील, आंवात असतील, वात विकार असेल अशामध्ये शेवग्याच्या पाल्याची भाजी वात कमी करण्यासाठी मदत करते. सांधेदुखी आहे, सूज वाढलीये, तिथे रंग झालाय, अशा ठिकाणी ह्याची पानं आणि एरंडाची पानं एकत्र करून तव्यावरती भाजून जर तिथे शेकवलं तर सूज कमी होते आणि वेदना सुद्धा कमी होतात. शेवगाची भाजी तर सगळे खातात, पण विशेषतः ही जी शेवगा आहे ना हा कृमी म्हणजे जे जंत असतात ते कमी करायला मदत करतात. आणि हे बी जर पूर्ण खोलले तर हे असे पांढरे बी निघतात, म्हणून ह्याला श्वेतमरीच असं म्हणतात. म्हणजे जे मिऱ्याचे गुणधर्म आहेत ना काहीसे असेच गुणधर्म ह्या बीचे सुद्धा असतात. ही आहेत शेवग्याची फुलं, ह्याची पण भाजी करतात. हा आहे ह्याचा निर्यास. निर्यास म्हणजे जसा बाबळीचा चीक निघतो तसा हा शेवग्याचा चीक आहे. नाही, पण ह्याची भेसळ जी आहे ना ती शाल्मलीचा जो चीक असतो ज्याला मोचरस असं म्हणतात त्याच्यामध्ये ह्याची भेसळ केली जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना खूप जास्त ऍसिडिटी होते, सारखे सारखे माउथ अल्सर्स होतात, ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत, हेवी ब्लिडिंग होते, अशा लोकांनी आणि प्रेग्नेंट लेडीज ज्या आहेत त्यांनी मात्र शेवगा अवॉइड करायचा, कारण तो खूप जास्त उष्ण तीक्ष्ण आहे.